नमस्कार बालमित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 5 प्रेरणादायी गोष्टी. संघर्ष, ज्ञान आणि समानतेचा दीप जगात पेटवणाऱ्या या महापुरुषाच्या गोष्टी तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. बालमित्रांनो, पहिल्या गोष्टीचं नाव आहे रात्रीच्या दिव्याखाली उजळलेलं स्वप्न. सायंकाळची वेळ. सायन रोडवरच्या एका छोट्याशा गल्लीमध्ये टिमटिमणारा रस्त्याचा दिवा. त्या दिव्याखाली अंगावर फाटका शर्ट, पायात चप्पल नसलेला, दीपदीप्त्या डोळ्यांचा एक लहान मुलगा पुस्तकात गुंग होता. तो होता भीमराव. घरात दिवा नाही, तेल नाही, मेणबत्ती नाही. आई म्हणायची, बाळा, डोळ्यांना त्रास होईल. पण भीमराव शांत हसून म्हणायचे, आई, अंधार माझ्या भोवती आहे, पण पुस्तकांचा प्रकाश माझ्या आत आहे. त्यांच्या घरात फक्त एक खोली. रात्री सगळे झोपले की भीमराव हळूच उठायचे, पुस्तक घेऊन रस्त्याच्या दिव्याखाली बसायचे. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पडणारा मंद प्रकाश आणि पानं उलगडताना दिसणारा त्यांचा आनंद, जणू जगातलं सगळ्यात मौल्यवान रत्न त्यांच्या हातात होतं. शाळेतही ते सतत वाचत, मित्र खेळत, धावत, शर्यती करत. पण भीमराव एखाद्या झाडाखाली बसून पुस्तकं चघळायचे, जणू तेच त्यांचं अन्न होतं. एकदा शिक्षकांनी विचारलं, भीम, तू इतकं का वाचतोस? भीमराव म्हणाले, कारण जग मला काही देणार नाही, पण ज्ञान मला सर्व काही देईल. त्यांची आई भीमूला रात्री झोपताना मिठी मारून म्हणायची, तू खूप शिक, हे जग तुला अडवेल, परंतु माझा विश्वास आहे, ज्ञानाची वाट तुला कोणी थांबवू शकणार नाही. जिथे जिथे भीमराव गेले तिथे तिथे पुस्तकं त्यांची साथी बनली. गरीब होता हा मुलगा, पण त्यांच्या मनात धडधडणारी आकांक्षा श्रीमंतांना सुद्धा नव्हती. ते म्हणायचे, नॉलेज इज माय ओनली कॅम्पेनियन. आणि खरंच त्या दिव्याखाली बसलेला लहान मुलगा एक दिवस भारताचा सर्वात महान विद्वान नेता बनला. बालमित्रांनो, दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे तिसऱ्या उतरंडीची वेदना आणि मनातली शांत शक्ती. तो दिवस खूप उन्हाळ्याचा होता. वर्गाच्या खिडक्यांमधून गरम हवा आत येत होती. सगळे मुलं वर्गात बसलेली, पण एका मुलाला शिक्षकांनी वर्गाच्या आत जागा दिली नव्हती. तो मुलगा जमिनीवर, तेही वर्गाबाहेर बसलेला. त्याचं नाव भीमराव. त्यांना बाकावर बसण्याची परवानगी नव्हती. शिक्षक त्यांना स्पर्श करत नसत. पाणी प्यायचं असेल तर कोणीतरी दया येऊन लांबून उंचावरून पाणी ओतायचं आणि भीमराव हातात ते पाणी पकडायचा. काही मुलं त्यांची चेष्टा करायची, अरे भीम, तुला इतकं शिकून काय होणार? भीमराव शांत उभे राहायचे. ते रडत नसत, ते तक्रार करत नसत, आणि मनातून एकच आवाज येत असे, मी या अन्यायावर उत्तर देणार. पण शिक्षणातून एकदा प्रचंड तहान लागली, पण पाणी देणारं कोणीच मिळालं नाही. तेव्हा त्या 10-11 वर्षाच्या मुलानं आकाशाकडे पाहून मनात म्हटलं, देवा, मला जर तू शक्ती दिलीस तर मी ही व्यवस्था बदलेन. त्या दिवशी त्यांच्या आत काहीतरी बदललं. दुःख, वेदना, अपमान, सगळ्यांचं वजन त्यांच्या मनात कोसळलं. पण त्याच वेळी त्याच्या हृदयात उगवला शांत पण अत्यंत तीव्र निर्धार. त्या निर्धारामुळेच पुढे तोच मुलगा जगाला समानतेचं संविधान देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनला. बालमित्रांनो, तिसरी गोष्ट आहे आपली बारोद्याहून अमेरिकेपर्यंतचा संघर्षमय प्रवास. महाविद्यालयात त्यांनी अव्वल येताच त्यांना बारोदा राज्याची शिष्यवृत्ती मिळाली. आईने त्यांना मिठी मारून म्हटलं, बाळा, तू दूर जातोयस, पण मी जाणते तू परतताना जग जिंकल्यासारखा येशील. अमेरिकेत पोहोचले. तो काळ गरीब विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण होता. थंडी एवढी की हात गोठून जावेत. पाकिटात फक्त काहीच डॉलर. त्या पैशात राहणं, खाणं आणि शिकणं खूप मोठा संघर्ष होता. कधी कधी ते दिवसेंदिवस जुन्या ब्रेड आणि थंड पाण्यावर जगत. पण तरी ते रोज ग्रंथालयात 16 ते 18 तास बसत. ग्रंथपाल त्यांना म्हणायचा, मिस्टर आंबेडकर, यू लिव्ह हेअर मोर दॅन ॲट युअर होम. भीमराव हसायचे, ज्ञानाचं घर म्हणजे माझं घर. एकदा तर त्यांच्याकडे हिवाळ्यात कोट नव्हता. थंडीने हात सुन्न झाले, पण तरीही ते ग्रंथालयात बसून वहीत नोट्स लिहित होते. कुणी विचारलं, इतका त्रास होत असेल तर विश्रांती का घेत नाही? ते म्हणायचे, मी विश्रांती घेतली तर माझं आयुष्य मागे पडेल. अशा संघर्षातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलं. ते भारतातील पहिले दलित होते ज्यांनी ही उंची गाठली. ही गोष्ट सांगते, स्वप्नासाठी जगणारा माणूस
कधीच थकत नाही. बालमित्रांनो, आपली चौथी गोष्ट आहे चवदार तळ्याचे पाणी, स्वाभिमानाचा पहिला थेंब. 1927 साल महाड नगर परिषदेनं कायदा केला, सार्वजनिक पाणी सगळ्यांनी वापरावे. पण वास्तव वेगळं होतं. दलितांना तळ्याजवळ जाऊ देत नव्हते. बाबासाहेब महाडला आले तेव्हा हजारो लोक त्यांच्या स्वागताला उभे होते. त्यांनी मंचावर उभं राहून एकच वाक्य म्हटलं, मानवाला पाणी मिळणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. दुसऱ्या दिवशी हजारो लोक बाबासाहेबांच्या मागोमाग चवदार तळ्याकडे गेले. बाबासाहेबांनी पहिल्यांदा पाण्याचा थेंब हातात घेतला. ते पाणी त्यांच्या हातातून खाली गळालं, पण त्या पाण्यासोबत कोसळली शेकडो वर्षांची गुलामी. एक महिला रडत रडत म्हणाली, साहेब, मला पहिल्यांदा वाटते मी माणूस आहे. तो दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. ही केवळ पाण्याची लढाई नव्हती, ही मानवतेच्या सन्मानाची लढाई होती. बालमित्रांनो, गोष्टी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. आपली 5वी गोष्ट आहे संविधानाचा शिल्पकार. भारत स्वतंत्र झाला होता, पण देशात अजूनही अन्याय, भेदभाव आणि विषमतेची काळी छाया होती. अशा वेळी एक माणूस दिवस रात्र मेहनत करत होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना देशाला असं एक पुस्तक द्यायचं होतं की प्रत्येक माणसाला समान हक्क देईल, प्रत्येकाला न्याय मिळवून देईल आणि कुणालाही भेदभावाचा त्रास पुन्हा सहन करावा लागू नये. ते टेबलावर बसून सतत वाचत, लिहित, विचार करत, खोलीत पुस्तकांचे ढीग, हातात पेन आणि मनात फक्त एकच ध्येय, भारताचा प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि समान असावा. लहानपणी त्यांनी जे अन्याय सहन केले होते तेच त्यांना संविधान लिहिण्याची ताकद देत होते. ते नेहमी स्वतःशी म्हणायचे, मी जे सहन केलं ते माझ्या देशातील कोणत्याही मुलाने सहन करू नये. अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. यात स्वातंत्र्य, समानता, न्याय, शिक्षण, महिलांचे हक्क हे सारे हक्क दिले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी संविधान सभेत ते सादर केले. सभागृहात शांतता होती, पण बाबासाहेबांच्या आवाजात अपार ताकद होती. त्यांनी म्हटलं, ही राज्यघटना प्रत्येक भारतीयांसाठी आहे. यामध्ये सर्वांना समान हक्क दिले आहेत. या दिवशी देशभरात आशेचा नवा प्रकाश पसरला. अनेक गरीब महिला, वंचित लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसली. एका आईने सांगितलं, आता माझ्या मुलाला कोणीही कमी लेखू शकत नाही. संविधानाने लोकांना आयुष्याला नव्या सुरुवातीचं धैर्य दिलं. बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी देशाला एक संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी सांगितलं की संविधानाने अधिकार दिले आहेत, पण ते जगवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आज आपण जेव्हा शाळेत जातो, हक्काने बोलतो, समानतेने जगतो, तेव्हा त्यामागे एकच व्यक्ती उभी दिसते, ज्यांच्या ज्ञानामुळे भारत उजळला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बालमित्रांनो, बाबासाहेबांच्या या गोष्टी आपल्याला शिकवतात की ज्ञान, परिश्रम आणि धैर्य यांच्या जोरावर कोणताही संघर्ष जिंकता येतो. त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही आपल्याला मार्ग दाखवतो. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या सुंदर कथेत. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.